मी आज बाहेर गेले होते, यायला थोडा उशीर झाला. घरी आल्यावर म्हटलं काहीतरी पटकन होईल असं करावं, तर घरचे म्हणतात छान काहीतरी चटपटीत कर. मग काय घेतली ही रेसिपी करायला. अगदी 20 ते 25 मिनिटात होणारी आणि अगदी घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यापासून बनणारी अंडा बिर्याणी, तीही अगदी कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये. तर नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी अंडी घेतली आहेत. अंडी बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि हे मीठ घातलं आहे थोडंसं, अर्धा चमचा, कारण त्याने काय होतं अंडी फुटत नाहीत, व्यवस्थित शिजली जातात. आणि याची एकच शिट्टी काढून घेणार आहे. आणि हे इथे मी अंडा बिर्याणीसाठी साहित्य दाखवते आहे तुम्हाला. मसाले घेतले आहेत मिरी, लवंग, दालचिनी, 2 विलायची आणि शहाजिरे, आलं, लसूण आणि खोबरं. आणि हे 6 कांदे. दही घरी लावलेलं आहे, आंबट नाही झालेलं थंडीमुळे, त्यामुळे मी इथे 1 लिंबू घेतलेले छोटं. आणि हा पुदिना आणि कोथिंबीर. आणि हे 2 वाटी तांदूळ, जे आपण घरात रेग्युलर वापरतो ते तांदूळ घेतले तरी चालतील. आणि हे माझे रेग्युलरचेच तांदूळ आहेत. आता हे कांदे मी अशा पद्धतीने उभी स्लाइस करून घेते. आता कांदा कट करून घेतला, कोथिंबीर पुदिनाही कट केला, लिंबूही कट करून ठेवले. त्यावर आपल्या वाटण करून घेऊया आपण इथे. हे सर्व गरम मसाले, आलं, लसूण, खोबरं हे सर्व मी मिक्स करून वाटून घेते. आता इथे मी पाहू शकता एकदम बारीक हे वाटण करून घेतलेलं आहे. कुकरमध्ये तेल टाकून घेतलं आहे, तमालपत्र टाकलं आहे, कांदा घातला आहे. कांदा बारीक गॅसवर परतून द्यायचा आहे लाल होईपर्यंत. तेव्हा आपल्या अंड्याची ही कुकरची शिट्टी झाली आहे. आधी कुकरचं प्रेशर कमी करते आणि मग झाकण उघडते. अंडी पाहू शकता तुम्ही, एकही अंडी फुटलेलं नाही आहे. मीठ टाकल्यामुळे तुम्हीही नक्की प्रयोग करून पहा. आता इथे कांद्याला एकदा हलवून घेते. कांदा पाहू शकता तुम्ही छान लाल झाला आहे. आता हे जे वाटण करून ठेवलं होतं आपण, ते घातले मी त्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे व्यवस्थित मिक्स झाले. मसाले टाकून घेते. बिर्याणी मसाला टाकला आहे 1 मोठा चम्मच, हळद टाकली थोडीशी चिमूटभर, लाल तिखट टाकलंय 1-1.5 चम्मच लाल तिखट टाकले. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा कुठलेही मसाले वापरायचे नाही, तरीही ही बिर्याणी इतकी छान टेस्टी बनते. नक्की करून पहा. आता इथे मी दही टाकते 3 चम्मच. हेही यात मिक्स करून घेते. आणि दही टाकायच्या आधी मीठ टाकायचं नाही आहे आपल्याला. दही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोड्या वेळाने मीठ टाकायचं. आता इथे मी लिंबू टाकून घेतलंय. तुम्हाला जे 1 लिंबू सांगितलं होतं ते पूर्ण 1 लिंबू मी पिळून घेतलं याच्यामध्ये. तुमचं जर दही आंबट असेल तर लिंबू नाही टाकलं तरी चालेल. व्यवस्थित हे सर्व मसाले आपल्याला परतून घ्यायचे. पाहू शकता तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता मी या स्टेजला मीठ टाकते. 1-1.5 चम्मच मीठ घातलेलं आहे मी. आणि आता मसाला आपला व्यवस्थित परतलेला आहे. मी अंडे उकडलेले मी हे सोलून घेतले. त्याला मी असे हे कट मारून घेते 4ही बाजूला. याने काय होईल, आपला मसाला त्यात आतपर्यंत जाईल. आता हे अंडे मसाल्यामध्ये टाकून मी व्यवस्थित परतून घेते. हलक्या हाताने हलवायचे आहेत, नाहीतर अंडे तुटतील. एकदम हलक्या हाताने खालीवर फक्त करून याला 5 मिनटं आपण असंच या मसाल्यामध्ये ठेवणार आहोत. आता मी या स्टेजला याच्यात कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेतला आहे. पुदिना ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका. माझ्याकडे होता म्हणून मी टाकला आहे. आता हे तांदूळ मी स्वच्छ 3 पाण्याने धुवून मग यात टाकून घेतलेले आहेत. आणि यालाही आता एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. आता हे मी मिक्स करून घेतलं आहे सर्व. आता 2 वाट्या तांदळाला मी 3.5 वाटी पाणी घातलेलं आहे, कारण आपण दही घातलं होतं. दह्यामुळे काय होतं, मसाल्याला पाणी सुटतं, त्यामुळे थोडं कमी पाणी घालायचं. आता याच्या मी 3 शिट्ट्या मोठ्या गॅसवर करून घेतल्या आहेत. पाहू शकता तुम्ही कसली भारी दिसते ही बिर्याणी. आणि खायलाही तेवढीच टेस्टी लागते. कुणालाही कळणार नाही तुम्ही पटकन ही कुकरमध्ये केली आहे म्हणून. पाहू शकता 1-1 दाणा वेगळा झाला आहे. आणि सर्व तांदळाला हा मसाला लागला गेला आहे. कलर तर पाहू शकता कसला भारी आला आहे. आणि याबरोबर तुम्ही काहीही कोशिंबीर वगैरे करू शकता. नाही केलं तरीही चालेल. अशी ही बिर्याणी खूप छान लागते. खूप ड्राय होत नाही, खूप ओलसर पण होत नाही. दिसायलाही तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे.
आपल्यालाही करायला कमी वेळ लागतो आणि घरचेही खुश होतात, घरचेही खुश आणि आपणही खुश. त्यामुळे नक्की अशी बिर्याणी एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.